हप्ते सर्व एकत्रच भेटणार की वेगवेगळ्या टप्प्यामध्ये भेटणार ते तर तुम्हाला सांगणारच आहे। बघा, तुमच्यासाठी सरकारची खास योजना म्हणजेच की PM किसान महासन्मान निधी योजना याचे 2000 रुपये, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 2 हप्त्याचे 2,000 रुपये म्हणजेच की 4000 रुपये झाले। नमो शेतकरीचे PM किसानचे झाले 2000 रुपये, टोटल 6000 रुपये ही रक्कम तुमच्या बँक खात्यात DBTच्या माध्यमातून सरकार आता पूर्णपणे देणार आहे आणि यामुळे एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना मिळणार असून सर्व शेतकरी बांधव आता चांगलेच खुश झालेले आहेत। यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती हसू आलेलं असून शेतकऱ्यांना दिलासा देणारी आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी आहे असं पण आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये। बघा, आता आलेल्या माहितीनुसार हे पैसे पूर्ण वाटपाची तयारी झाली असून आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता येणार आहेत। DBTतून बटन जे आहे ते दाबताच 30 मिनिटाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले दिसतील। त्यांना लवकर पैसे येणार नाहीत, त्यांनी जे की लवकरात लवकर काही कामे करायची आहेत, मग लवकर पैसे देईल। तर चला, आता हे पैसे सरकार वाटप करत आहे। कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे येणार, आज कुणाला मिळणार, उद्या कुणाला मिळणार, सर्व काय अपडेट आपण बघणार आहोत। आता मात्र शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजे चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं तर तुम्हाला रोजची रोज अशाच बातम्या या चॅनलवरती बघायला मिळतील। तर चला पाहूयात। बघा, या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी स्पष्टपणे सरकारचा निर्णय झालेला आहे। शेतकऱ्यांसाठी चांगला निर्णय झाल्याने शेतकरी बांधव चांगलेच खुश आहेत। बघा, आता सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे PM किसान आणि नमो शेतकरीचे पैसे जमा होणार आहेत। राज्याचे कृषी मंत्री यांनी मागच्या वेळेसच अपडेट दिली होती, नमोचा पण हप्ता लवकर येईल। त्यानंतर आता केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी मोठी बातमी आज दिलेली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे टाकण्यासाठी पैसे मंजूर केल्याचं त्यांनी सांगितलं आहे। कोट्यावधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे देण्याचं काम आता केंद्र सरकार करणार आहे, म्हणजे लाखो नाही तर 1 कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे हे जमा होणार असून PM किसान महासन्मान निधी योजनेचा 2000 रुपयांचा हप्ता हा आता वाटप सुरू होत आहे आणि नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये 8व्या हप्त्याचे आणि यानंतर लगेच 9व्या हप्त्याचे 2000 रुपये असे टोटल 3 हप्त्याचे 6000 रुपये 3 टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना मिळणार आहेत। बघा, हे 6000 रुपये पूर्ण वाटपाचे सर्वात मोठी घोषणा आता शेतकऱ्यांसाठी मानली जात आहे। यामुळे आता शेतकरी चांगलेच खुश झालेले आहेत। बघा, मग हे 6000 रुपये आता किती वाजता येणार, टायमिंग काय आहे, दुपारी येणार की रात्री येणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना यावेळेस हप्ता भेटणार नाही ते देखील तुम्हाला सांगतो, कारण की आता सरकारने नवीन नियम आता लावलेले आहेत। बघा, ही 2 कामे जर तुम्ही केली नाही तर तुमच्या बँक खात्यात PM किसानचे पण पैसे येणार नाहीत आणि नमो शेतकरीचे पण पैसे येणार नाहीत। यावेळेस सरकारचा नवीन नियम आहे, त्यामुळे तुम्हाला ही 2 कामे लवकर अर्जंट करायची आहेतच, कारण की ही 2 कामे जर तुम्ही केली नाहीत तर तुमच्या बँक खात्यात येणारे पैसे थांबू शकतात किंवा तुम्हाला पैसेच भेटायचे नाहीत। जर तुम्हाला नमो शेतकरी योजना, PM किसान योजना या सर्व योजनेचे पैसे आता 6000 रुपये पाहिजे असतील तर ही 2 कामे करायची आहेत। जर ही 2 कामे केली तरच तुमच्या खात्यावरती 6000 रुपयांची मोठी रक्कम सरकारच्या माध्यमातून जमा होईल आणि एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच मिळेल। तर चला, मग आता कोणती कामे करावी लागतील, पैसे किती वाजता जमा होणार आहेत, किती तासात हप्ता येणार आहे ते पण सांगतो, कारण की काही तासातच लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। तर चला, ती माहिती तुम्हाला दाखवतो। बघा, आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा। या ठिकाणी बघा, आलेल्या माहितीनुसार काय सांगण्यात आलेलं आहे, बघा ती माहिती तुम्हाला वाचून दाखवतो। बघा, PM किसान नमो शेतकरी योजना आनंदाची बातमी आली। शेतकऱ्यांच्या बँक खात्यात DBTच्या माध्यमातून डायरेक्ट होणार पैसे जमा, ते पण शेतकऱ्यांना 1 हप्त्याचे नाही, 2 हप्त्याचे नाही, 3 हप्त्याचे पैसे 3 टप्प्यात मिळणार। ही एक आतापर्यंतची आनंदाची बातमी आहे, कारण की नमो शेतकरी योजनेचा हप्ता द्यायला खूपच उशीर झाला होता। मग नमो शेतकरी योजनेचा हप्ता देण्यास उशीर झाल्यामुळे मग सरकारला जे आहे ते जास्त हप्ते तर द्यायचे होते, पण ते कसं द्यावं हे लवकर कळलं नाही। पण शेवटी एक निर्णय झाला की डायरेक्ट 2 हप्ते एका पाठोपाठ एक दिले तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमो शेतकरीचे 4000 रुपये जमा होतील। म्हणजेच की जे शेतकरी नाराज झाले होते का तर त्यांना हप्त्याचे पैसे उशिरा मिळत होते, ते पण शेतकरी नाराज राहणार नाहीत। त्यामुळे सरकार 4000 रुपये राज्य सरकार देत आहे आणि केंद्र सरकारचा PM किसान योजनेचा हप्ता हा 2000 रुपये 22वा हप्ता डायरेक्ट तुमच्या खात्यात 4000
आणि हे 2000 टोटल 6,000 रुपये आता येणार असल्याने एक मोठा दिलासा मिळणार आहे. बघा आता पैसे वाटपाचा टायमिंग तुम्हाला सांगतो. पैसे वाटपाचा टायमिंग सरकारने जाहीर केलेला असून त्या टायमिंगमध्ये पूर्ण करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. ते म्हणजे महाराष्ट्रामध्येच नाही तर आंध्र प्रदेश असेल, तमिळनाडू, कर्नाटक, पंजाब, हरियाणा, दिल्ली किंवा विविध अजून काही राज्य असतील, या सर्व राज्यांमध्ये पूर्ण पैसे वाटपाचं नियोजन केलं आहे. पण शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. जर तुम्हाला यावेळेस PM किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते जर पाहिजे असतील तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे अर्जंट करायचीच आहेत. बघा, जर ही 2 कामे केली नाही तर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत. जर PM किसानचे आले तर नमो शेतकरीचे तर पैसे यायचेच नाहीत. पण काही वेळेस असं पण होणार आहे की PM किसानचे पण येणार नाहीत आणि नमो शेतकरीचे पण येणार नाहीत. मुख्यमंत्र्यांनी 2 नवीन अटी लावलेल्या आहेत. ह्या 2 कामे तुम्हाला करायची आहेत. ही 2 कामे जर शेतकऱ्यांनी केली नाही तर त्यांच्या खात्यात पैसे येणार नाहीत. वेळ खूप कमी राहिलेला आहे. आता फक्त तुम्हाला जे आहे ते काही तासाच्या आत ही 2 कामे करावी लागतील. जेवढं होईल तेवढं लवकर ही कामे करून घेतली तरच तुमच्या खात्यात 6,000 रुपये हप्त्याची रक्कम येईल. अन्यथा हे 6,000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत. मग आता कोणती 2 कामे करायची ती माहिती पुढे दाखवणार असून शेवटपर्यंत व्हिडिओ फक्त बघा. तर या ठिकाणी बघू शकता नेमके पैसे सरकार कोणत्या जिल्ह्यातील किती लाख शेतकऱ्यांना देत आहे, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी ही पैशाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होऊ शकते, याबाबतची पण सर्वात मोठी अपडेट आता आपण बघणार असून तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करत चला. बघा, आता आलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांनो, सर्वात मोठा आणि दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. यामुळे शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा चांगलाच मिळतोय. बघा, आता आलेल्या माहितीनुसार PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे 3 हप्त्याचे पैसे भेटणार आहेत. बघा, आता PM किसान योजनेचा 2,000 रुपयांचा हप्ता मंजूर केलेला आहे. कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी मोठी माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार करोडो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लाखो रुपयांची ही रक्कम जी आहे ती लाखो करोडो रुपयांची रक्कम आम्ही पूर्ण वाटप करत आहोत. म्हणजेच की आता शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणारच आहे. बघा, आता PM किसानचे 2,000 रुपये, नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरीच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये ही मोठी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा मिळतोय असं पण आपण म्हणू शकतो. कारण की हे मोठे हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना ऐन आता या उन्हाळ्याच्या वेळेत आणि गुढीपाडव्याच्या जवळच्या आसपासच्या टायमिंगला मिळत असल्याने शेतकऱ्यांचा गुढीपाडव्याचा सण हा चांगला आनंदी जाणार आहे. शेतकऱ्यांचा गुढीपाडवा चांगला आनंदी आणि गोड होणार आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये. कारण की सरकारने तशी मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी घोषणाच डायरेक्ट आता करून टाकलेली आहे. ही एक आतापर्यंतची सर्वात मोठी दिलासा देणारी घोषणा आपण म्हणू शकतो. तर चला, आता पैसे वाटपाचा टायमिंग जाहीर झालेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी हे पैसे वाटप होऊ शकतं. आता त्या जिल्ह्यांची नावं सांगतो. जर त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला डायरेक्ट 6,000 रुपये 3 टप्प्यामध्ये मिळणार आहेत. तर चला, आता कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे मिळणार, कोणती 2 कामे आता करावी लागतील ती पण माहिती तुम्हाला सांगण्याचं कामच करतो. बघा, आता आलेल्या माहितीनुसार इथे काय सांगितलं आहे तर बघा, PM किसान आणि नमो शेतकरी योजना ही एक सर्वात मोठी योजना असून याबाबतची मोठी घोषणा झालेली आहे. एवढेच नाही तर तुमच्या बँक खात्यात एखाद्या वेळेस नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे 2,000 रुपये नाही तर 4,000 रुपये आणि PM किसानचे 2,000 रुपये असे टोटल तुमच्या बँक खात्यात 6,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. बघा, आता पुढे याची बेरीज केली तर आता ही रक्कम होते 6,000 रुपये. आणि शेतकरी मित्रांनो, हे पैसे एकदाच मिळतील की टप्प्याटप्प्यात मिळतील ती पण माहिती आता तुम्हाला बघायला मिळेल. जर आता यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुमच्या खात्यात 6,000 रुपये येतील. पण यादीमध्ये जर तुमचं नाव नसेल किंवा तुमचं नाव सरकारने काढलेलं असेल तर पैसे तुमचे बंद झालेले असतील. पण बघा, तुम्हाला वाटत असेल की यादीमध्ये आपलं पण नाव यायला पाहिजे आणि आपल्या पण बँक खात्यावरती 6,000 रुपये जमा व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. जर तुम्ही ही 2 कामे आता लवकर केली तर तुमच्या बँक खात्यावरती 6,000 रुपये येतील. कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे शेतकऱ्यांनी केली तर त्यांचं नाव यादीमध्ये येईल आणि पैसे वाटपाच्या यादीत जर नाव आलं तर पूर्ण DBTच्या माध्यमातून 6,000 रुपये तुमच्या खात्यात येतील. बघा, लगेच मोबाईलवरती मेसेज पण येणार आहेत. सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप झाल्यानंतर पहिला मेसेज येईल, क्रेडिट युअर अकाउंट 2,000 रुपये PM किसान सन्मान निधी योजना. असा मेसेज आला की समजून जायचंय आपल्या बँक खात्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2,000 रुपये PM
PM किसानचे पाठवण्यात आलेले आहेत। त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधीचा पण सेम असाच मेसेज येईल। क्रेडिट युअर अकाउंट आणि जी रक्कम 2000 रुपयांची असेल ती टाकल्याला मेसेज येईल आणि लगेच तुम्हाला कळेल की 2000 रुपये नमो शेतकरीचा 8वा हप्ता आला। त्यानंतर 9व्या हप्त्याचा पण लगेच मेसेज काही तुम्हाला हप्ता जाहीर झाल्यानंतर येणार आहे आणि तो मेसेज येईल तुम्हाला आल्यानंतर समजून जायचं आहे की 2000 रुपये आपल्या बँक खात्यात जमा झालेत। अशी टोटल रक्कम तुम्हाला 3 हप्त्याची 6000 रुपये मिळेल आणि हे 6000 रुपये जमा झाल्याचे मेसेज आल्यानंतर तुम्ही पैसे बँकेत जाऊन पण काढून आणू शकता। एकदा मोबाईलवरती मेसेज आला की ते तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत असं तुम्ही समजू शकता। असं मोठं वाटप आता सरकार करणार आहे आणि या वाटपाचा राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांना आणि देशभरातील करोडो शेतकऱ्यांना फायदा होणार असून करोडो लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पूर्ण PM किसान सन्मान निधी योजनेचे पैसे आणि लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे पूर्ण आता जमा होणार आहेत। तर चला आता पैसे वाटप सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात जमा होऊ शकतं की हे पैसे वाटप एकदाच सगळ्या जिल्ह्यात जमा होईल आता ती माहिती तुम्हाला सांगतो। बघा आता नेमके कोणत्या 15 जिल्ह्यात सर्वात आधी हे पैसे वाटप होतील त्या जिल्ह्यांची एकदा तुम्हाला नावं सांगतो। जर या 15 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल, तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता त्या जिल्ह्याचं नाव जर असेल तर सर्वात आधी पैसे हे तुम्हाला मिळणार आहेत। मग चला आता कोणते जिल्हे आहेत त्यांची यादी दाखवत आहे, नावं तुम्हाला दाखवत आहे। आता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा। बघा आता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी सर्व काही याद्या वगैरे जाहीर झालेलंच आहे। बघा आता हप्ता तर येणारच आहे, आता काही तासाच्या आत थोडाच वेळ राहिलेला आहे। तुम्हाला ही 2 कामे करून घ्यायची आहेत। जर तुम्ही ही 2 कामे केली नाही तर पैसे तुमचे येणार नाहीत, तुमचे पैसे दुसरीकडे जातील, तुम्हाला पैसे मिळायचे नाहीत। सरकारचा नवीन हा नियम असून हे काम करावंच लागणार आहे तरच तुमच्या खात्यात PM किसानचे आणि नमो शेतकरीचे सर्व 6000 रुपये हप्त्याची रक्कम मिळेल। पण बघा 6000 रुपये कोणाला मिळणार आहेत? सरकारच्या माध्यमातून सगळ्यांनाच ही रक्कम मिळणार आहे का की यावेळेस सरकार बऱ्याच शेतकऱ्यांचं नाव काढणार आहे? बघा आता जर तुम्ही ही 2 कामे केली नाही तर यादीतून तुमचं नाव सरकार काढेल आणि तुम्हाला पैसे देणार नाही, त्यामुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं। ही एक सर्वात मोठी आणि वेगळी बातमी आहे। त्यामुळे आता कोणती 2 कामे करायची ती माहिती तुम्हाला लगेच दाखवणार आहे, त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। त्यापूर्वी आता कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी 6000 रुपये रक्कम येऊ शकते, कोणत्या जिल्ह्याची नावं यादीत असतील तर चला त्या जिल्ह्यांची नावं तुम्हाला सांगतो। बघा आता आलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांनो पहिला जिल्हा अहिल्यादेवीनगर जिल्हा आहे। बघा आता अहिल्यादेवीनगर जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत किती रुपये तर 2000 रुपये आता वाटपाची मंजुरी मिळालेली आहे। एवढंच नाही तर अहिल्यादेवीनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात लाखो शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि त्यानंतर 3ऱ्या टप्प्यात लगेच 9व्या हप्त्याचे 2000 रुपये असे टोटल 6000 रुपये पूर्ण वाटप केले जाणार आहेत। यामध्ये अहिल्यादेवीनगर जिल्ह्यात पण सर्वात आधी पैसे येत असतात आणि यावेळेस पण सर्वात आधी या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। आता तुम्ही म्हणत असाल तारीख कोणती, वेळ कोणती, किती वाजता जमा होणार, थांबा ते पण तुम्हाला सांगतो। आता आपण ती पण माहिती बघणार आहोत, त्यासाठी फक्त तुम्हाला आता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करायचं आहे। बघा आता पूर्ण पैसे हे जमा होणार असून शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आता ही समोर आलेलीच आहे। तर बघा आता आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण DBTच्या अंतर्गत हे पैसे जमा होणारच आहेत, त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी करायची नाहीये, चिंता पण तुम्हाला करत बसण्याची गरज पडणार नाहीये। तर बघा आता पैसे वाटप होणारे जिल्ह्याच्या यादीतील पुढचा एक जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव। बघा आता या ठिकाणी पण बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात पूर्ण पैसे PM किसानचे नमो शेतकरीचे 6000 रुपये जमा होणारच आहेत, त्यामुळे काळजी करू नका, कसली चिंता करू नका। पूर्ण 6000 रुपये तुमच्या बँक खात्यात वाटप होतील आणि एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच मिळू शकतो असं म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये। सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी ही राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी अखेर समोर आल्याने शेतकरी आता चांगलेच खुश झालेले आहेत आणि यामुळे लाखो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती हसू आपल्याला बघायला मिळत आहे। तर चला कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून आपल्या खात्यात पैसे येतील, आता ती 2 कामे तुम्हाला सांगतो। बघा शेतकरी बांधवांनो सगळं काय ठीक आहे, पण जर तुम्ही ही 2 कामेच केली नाही
तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला ही 2 कामे पण करायची आहेत, कारण की सरकारचे नवीन नियम असतातच. बघा आता एकंदरीत जर विचार केला तर तुम्हाला पहिलं काम कोणतं करायचं आहे, तर बघा लगेच तुम्हाला सांगतो. बघा आता एकंदरीत विचार केला, तुम्हाला तुमच्याकडे ही 2 कागदपत्रे असेल तरच तुम्हाला हप्ता मिळणार आहे. बघा आता तुमच्या नावावर शेती आहे याचा कायदेशीर पुरावा म्हणजे 7/12 उतारा का गरजेचा आहे, तर PM किसान आणि नमो शेतकरी पोर्टलवर लँड सेंडिंग नावाचा एक कॉलम असतो. जर तुमच्या 7/12ची माहिती पोर्टलवर अपडेट नसेल तर तिथे नंबर असं येतं 7/12 आधी आधारवरील नाव एकसारखं असणं गरजेचं आहे, तर तुमचा हप्ता पात्र ठरतो. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. दुसरं म्हणजे आता EKYC नसेल तर तात्काळ EKYCचं पण काम तुम्हाला करायचं आहे, म्हणजे जेणेकरून तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटपाची रक्कम जमा होईल आणि एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच मिळेल असं देखील म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये. तर बघा अशा प्रकारची अपडेट आपण बघण्याचं काम केलंय. अशाच बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. आता हप्ता हा जे आहे ते 5 वाजता उद्या जमा होणारच आहे. उद्या 5 वाजता ही रक्कम डायरेक्ट जमा होईल. 13 मार्च 2026 दिनांक 5 वाजता ही शेतकऱ्यांच्या खात्यात PM किसानचे पैसे, त्यानंतर काही दिवसात नमो शेतकरीचे पैसे सरकार जाहीर करून वाटप करू शकते असा अंदाज आहे. धन्यवाद.